आम्हाला आमच्या रोजच्या व्यापाऱ्यांव्यतिरिक्त कोणी दिसत नाही. नाफेडचे अधिकारी खरेदीदार या ठिकाणी कोणीच दिसत नाही असं या ठिकाणी व्यापाऱ्यांचं देखील म्हणणं आहे. नाफेडचं कोणी माल खरेदीसाठी आलेलं आहे? कोणीच नाही कोणीच कोणी इथं अधिकारी नाही आणि खरेदी बंद आहे. फक्त यंत्रणा फक्त मीडिया समोर येऊनच बोलती, फक्त खरेदी चालू केली करतोय समोर बसून. 200 ते 250 कांदा चालू आहे, जास्तीत जास्त 1200 चालू आहे कांदा. इतकं शेतकरीला मारून राहिले हे लोक. एक चांगलं आहे का बरं? कोणी आलं नाही इथे, एकही नापेडवाला आलेलं नाही खाद्य घ्यायसाठी. आमदार साहेबांनी सांगितलं की सोमवारपासून नापेड चालू होणार आहे बॉस. त्याच्यामुळे एवढी आवक झाली, पण इथे नापेडला कोणी आलंच नाही कांदे घ्यायला. मग आपण उतरला नाही त्याच्यामुळे भाव कमी झाला ना. उतरला असता तर थोडा भाव गेला. चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आलेलो आहोत आणि काल परवापासून फिरत असलेल्या बातम्यांमध्ये असं समजत होतं की नाफेडची खरेदी थेट मार्केटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून होणार आहे आणि याच आशेनं शेतकरी या ठिकाणी प्रचंड उपस्थिती शेतकऱ्यांची आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक आलेली आहे, परंतु नाफेडची खरेदी मात्र कुठेही दिसत नाही. नाफेडचे अधिकारी या ठिकाणी दिसत नाहीये. काल आमदार साहेबांनी असं मांडलं होतं आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील बातमी फिरत होती की उद्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये नाफेडची खरेदी सुरू. परंतु नाफेडची खरेदी खरंच सुरू झालेली आहेत का, आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेलो असता. काय प्रतिक्रिया द्याल? नाफेडची खरेदी सर्व व्यापारी लिलावात सहभागी आहे आणि लिलावात कुठलाही अडथळा नाहीये आणि आम्हाला आमच्या रोजच्या व्यापाऱ्यांव्यतिरिक्त कोणी दिसत नाही. रोजच्या व्यापाऱ्यांव्यतिरिक्त कोणी दिसत नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नाफेडचे अधिकारी खरेदीदार या ठिकाणी कोणीच दिसत नाही असं या ठिकाणी व्यापाऱ्यांचं देखील म्हणणं आहे. नाफेडचं कोणी माल खरेदीसाठी आलेलं आहे? कोणीच नाही कोणीच सकाळपासून किती वाजेपासून लिलाव चालू आहे? 9:30 पावणे 10 चालू झाले आणि नाफेडचं कोणीच नाही. नाहीये. नाफेडचं कोणीच या ठिकाणी खरेदीसाठी नाहीये असं या ठिकाणी व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचं देखील आवक आपण बघू शकतो, भरपूर आवक आलेली आहे, परंतु नाफेडची खरेदी सुरू झाल्याचा असं मेसेज तालुक्यात गेला आणि तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी कांदा घेऊन आले आणि शेतकरी कांदा घेऊन आलेले असताना या ठिकाणी मात्र नाफेडनं पाठ फिरवल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. काल परवापासून अशी बातमी फिरत होती की नाफेड मार्केटमध्ये खरेदीसाठी उतरत आहे. दिसतंय की ते नाफेडचं कोणी आणि खरेदी चालू आहे का? नाफेडचं कोणी इथं अधिकारी नाही आणि खरेदी बंद आहे. फक्त यंत्रणा फक्त मीडिया समोर येऊनच बोलती, फक्त खरेदी चालू केली करतोय समोर बसून. पण आतापर्यंत तिथं काही तसं काही कोणी दिसत नाही मार्केट. आमदार साहेबांनी काल अनेक वृत्तपत्रांना माहिती दिली होती आणि संपर्क देखील शेतकऱ्यांना आवाहन देखील केलं होतं की नाफेडची खरेदी सुरू झाली, कांदे घेऊन या वगैरे. मग तुम्ही याच्यावर काय सांगाल? नाही, ते सगळ्या बातम्या पसरवत आहे. यंत्रणा म्हणजे सक्षमच नाही करायला इथं तरी सध्या तरी. नाफेडची यंत्रणा सक्षम नाहीये, नाफेडची खरेदी सुरू नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल या बाबतीत? कांद्याच्या खरेदीसाठी नाफेड उतरणार होतं आणि काल परवापासून गेल्या 8 दिवसापासून या बातम्या फिरत होत्या की तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नाफेड खरेदीसाठी उतरणार. पण अजून काही उतरला नाही भाऊ. उतरायला पाहिजे होतं. आमदार तर काल बोलले बातमीला, पण अजून तसं काही जे वाटतच नाही ना. असं काय भाव चालू आहे कांद्याचा आज? कांदा काय आहे, चांगला कांदा जातो 1200-1300. बाकी कांद्याला थोडस डाऊनच आहे. कमीत कमी कसा चालू आहे कांदा? आता सकाळच्या गाड्या कमी भावातच गेल्या, 1000-1200 रुपये गेल्या. काय भाव कांदा गेला इथं? 1100-1200. काय सांगाल? 1200. काय भाव? 1100-1200 सरांचं. उलटीचे असे बारीक कांदा मिडियम जास्तीत- 200-250 रुपये. जास्त किती? 200-250. 200 ते 250 कांदा चालू आहे, जास्तीत जास्त 1200 चालू आहे कांदा. 200-250 पासून 1200 पर्यंत कांदा चालू आहे. ह्या कांद्याचा कोण शेतकरी इथं? काय भाव गेला? उलटी इतकं शेतकरीला मारून राहिले हे लोक. एक चांगलं आहे का बरं? कांद्याला आज नाफेड उतरणार होतं म्हणजे नाफेड पण नाही, काहीच नाही. बघू शकतो या ठिकाणी 670 रुपये कांदा या शेतकऱ्याचा गेलेला आहे. कुठून आले आपण? आम्ही सटा नेऊन आलो, वटारून आलो आम्ही इथं. आणि काही दिवसांपासून बातम्या फिरत होत्या आणि सोमवारपासून नाफेड मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करणार आहे असं नाफेड बातम्या- कोणी आलं नाही इथे, एकही नाफेडवाला आलेलं नाही खाद्य घ्यायसाठी. आमदार साहेबांनी सांगितलं की सोमवारपासून नाफेड चालू होणार आहे बॉस. त्याच्यामुळे एवढी आवक झाली, पण इथे नाफेडला कोणी आलंच नाही कांदे घ्यायला. मग तुम्हाला काय- हे शेतकरीला फक्त फसवाफसवी करू राहिले ना हे लोक. फसवणुकीचा धंदा करू राहिले हे लोक. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम चालू आहे असं या ठिकाणी शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपण उतरला नाही त्याच्यामुळे भाव कमी झाला ना. उतरला असता तर थोडा भाव गेला असता. आवक किती असेल अंदाजे इथे? अंदाजे भरपूर आहे ना. एक लाईन जास्त लागलेली आहे ड्रायव्हर. उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मावत नाही इतके वाहनं या ठिकाणी उभी आहे, परंतु नाफेडचा कोणी खरेदीदार इथं उतरलेला नाहीये. कालच्या परवाच्या ज्या फिरणाऱ्या बातम्या होत्या या स्पष्ट खोट्या ठरलेल्या आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मात्र आशेवर पाणी फिरल्याचं दिसत आहे. शेतकरी मोठ्या आशेनं कांदा घेऊन आला होता की नाफेड उतरल्यानंतर आम्हाला नाफेडच्या खरेदीतून थेट खरेदी झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी फायदा होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं.
परंतु नाफेड तर आला नाहीच, परंतु आहे तो देखील भाव कमी झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव आंबरसह मी राम बोरसे, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.